मग मला नाही ती कुणी बोललेलं पटत. आणि ही येड्यावणी करते. आल्या होय ती दलिंदर साकान. हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल जिसका नाम आहे आदित्य गर्जे ब्लॉग्स. तर गाईज आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की आज मी पहिल्यांदाच जाणार आहे आपल्या रानात, ती पण गुरं घेऊन एकलाच. म्हणजे आता दादा सोबत होता, आम्ही दोघं जायचो. आता गुरं किती येड्या करतात का ते बघूत आपण. मलाच नाही वाटत एकल्याला आवडते म्हणून, पण आवरले तर काही विषय नाही, पण बघूत काय होतं इथं गाईज. आता पहिल्यांदा बरं का हे पा इथं पाट तिथं चरती आणि सगळी गुरं ज्याच्या जागेवर बांधलेली आहेत बरं का. आता यांना आपण सोडूत आणि दमादमा जाऊ घेऊन. पळाले बिळाले तर मी तुम्हाला दाखवितो, आणि नाही पळाले तर काहीच अडचण नाही जाईल. तर फायनली गाईज आता गुरं वर घेऊन आलो का. पण तुम्हाला एक सांगू, ज्या टायमिंगला गुरा 2 माणसं असतात ना, त्यावेळेस काहीच वाटत नाही गुरं कुठं गेली तरी पण, कारण की एक इकडून आणि एक तिकडून असतोय. पण जेव्हा एकला असतो ना तेव्हा कळतं की गुरं काय तारामळ करतात. आता तुम्हाला मी गुरं कुठे दाखवतो बरं का. हे बघा म्हैशी दचरती, शिळी दशी, करडी दर का. आणि बाकीची गुरं बघा, एक खालीहून आहे आणि एक वरून, आणि त्या पवळीच्या वर दुसऱ्याचं आहे आणि पवळीच्या खालीहूनच चरायचं आहे. पण आता ते बघा किती हाटीवाद येतं. ते कसं वर गेले आणि हे कसे त्यांच्या मागं चालले तर, म्हणजे यांच्या मागं दिवसभर नुसतं माणसाने हिंडायचं. अल्या होय खाली चल, खाली सरक टोका. हे डाबा पाडला तर हट. सांडताक बाजी, म्हणजे मला दुपारच्याला उपाशी ठेवी देतं. गाईज आता इथं पिशवी गुंतून ठेवल्यावर का हे लिंबाच खाली, म्हणजे इथं आपली जेवायची जागा आहे तिथं रोजची. आणि आता आहे का ती डायरेक्ट जेवायच्या टायमालाच खाली येणार, तोवर खालीच नाही येणार, कारण की गुरं इतकी येड्यावून करतात ना. त्याच्यामुळे मला काही समजा नाही आता कुठं आलेत माहिती का. हे बा आता इथं आले बरं का, त्या कोपऱ्यात होते ना तिथून लगेच इथं आले तर, म्हणजे किती पळत आहेत तुम्ही बघा. ना मी त्यांच्या तोंडामुळे उभा आहे. हे पा उयू हे वरच्या पट्टीत होते लगेच खाली गेले. आता कसं करायचं हे बघा. आणि ह्या जाळीच्या पलीकडे दुसऱ्याच वावर आहे, आणि तो मालक तिकडं पलीक तिकडं कुठं असेल. आणि आता ही हाटीवादी बघा गेली त्याच्या वावरात, इतके हाटीवादापणा करते तर. त्याच्यामुळे दोघं असलं का, दादाच्या लिंबा झाडाखाली बस असतोय आणि मी इथं वर. त्यांनी तिकडे जाऊन द्यायचे नाही, मी इकडं गेले बा. त्यांना हाणतो पहिलं. हले अरे तुम्हाला दुसऱ्याच्या वावरातच चरायला काय जमत आहे, पलीकडे चारा नाही होय बंकी. इतका हाटीवादा असतं होय काही. तिकडून त्या आरडा देते इकडे येऊन देऊ नका, आणि हे हाटीवादापणा करते तर इकडे देते सारखं. तेव्हा आता चालली खाली गाई. जातं इथं खाली गाव आले बरं का, तुम्हाला दाखवा. हे इथून घरं दिसत असते ना, इथून उतारलं खाली गाव आहे, रोड लागतो. आणि ईद आली डायरेक्ट. आणि आधी कुठं होती त्या कोपऱ्यात होती, ईदवर आली. आणि इथून पलीकडे चराय काय होतंय गाई. शेळ्या हरवल्या आता, गुरायला बघूच तर शेळ्याच हरवल्या. लईच अवघड झालंय गाईस. तसं तर आपला गुरं पण पाजायचा टाईम किती माहिती का, 1:30 ते 2 आहे. पण गुरं आताच येड्यावून करायला लागेल. आता 1 वाजला. हे का ऊन किती पडले, त्या उन्हामुळंच मला वाटतं असे करीत असणार आहे. जेव्हा तेव्हा का चालली डबर खाली तिकडं, आता तिथून अशी खाली जाईन आणि तिकडं पाण्यावर जाईन लगेच. तर गाईज ह्या गाई इथं पाणी पाजले आणि किती राडा झालाय बघा. बंड्यानं काय केलं, आणि ह्या गाई इतकं पाणी भरून ठेवलं होतं. आज सगळे गुरं पाणी पाजून झाले तर, आणि आपली म्हैस तेव्हा तिथं आहे. आज चला आपण तिला वर घेऊन जाऊत. चल ग, आली गाडी लोडू. तो कवा येत नाही असं नाहीच. चल बंकी. तिचं डोकं डागा आलंय का काय का काय. हे का डबल आली त्यांच्या वावरात, ते डबल मला खवळ देतं. मग मला नाही ती कुणी बोललेलं पटत, आणि ही येड्यावणी करते. आल्या होय ती दलिंदर साकान हो पली का टाळला हट. आता बसायचं दिलंय सोडून आणि तिकडं चालली. यांनी गाईज मग घाम काढलाय, घाम. त्यांच्या तोंडामुळेच बसणार आहे. खाचर इथंच सर, मी इथंच उभा राहतो. तर येड्या करता होय काही. आता पाऊस लय जोरात आला बरं का, पण तुम्हाला व्हिडिओ काढायची म्हणून मी मोबाईल बाहेर काढलाय. आणि तुम्हाला दाखवू पाऊस. मोबाईल अख्खा वाला झाला, अख्खा बरं का. आणि आता
बळच भिजू द्या भाऊ मोबाईल. फक्त तुम्हाला एक क्लिप दाखवतो हे बघा. आणि किती पाऊस आहे हे बघा. आणि आपला मोबाईल अख्खावाला झाला, अख्खा वॉटरप्रूफ नाही. मला मोबाईल ठेवून द्यावा लागेल काही. पाऊस उघडल्यानंतर आपण बोलू. मोबाईलवर पाणी पडत आहे त्या लय आलाय. मी मोबाईल ठेवून देतो काही. सर गाईज आता पाऊस उघडलाय बरं का. तब्बल 10-15 मिनटं चालला असेल. तुम्हाला पाणी दाखवू का बघा. आणि तुम्ही तर बघितलं असेल किती मी कुत्री पोहिली बघा. आता मला मागं पळा नसतं बघा. तुम्हाला पाणी दाखवतो हे बघा. हा हा गाईज आता पाणी बघा का हे बघा. अप्पा कस काय बारकीर अर्धी भरली गाईज. अर्धी भरली अर्धी. आता गाईज लय झालं नाचणं बिसणं. आता गडीभर गुडं चालतो. 4 वाजता 4:30 वाजता आले असतं ना. मग आपण घरी जाऊ. गाईज कुत्रं बघा वगैरेची शेपटी तरी इतकं येड या का कधी किती पहिले वगैरे आता लागलं माग आयो. गाईज आता पाऊस उघडल्यावर का. आणि मला काय वाटलं माहिती का मी भिजलो नाही. पण हे शर्ट बघा किती खतरनाक मध्ये भिजलोय. हे रेनकोट असो सुद्धा भिजले म्हणजे विशेष काय बघा. हे रेनकोटच आहे पण माझ्या नाव देण्यात नाही राहत काही. आता व्यू बघू शकता गाईज. ऊन पडलंय तर फायनली गाईज आता 6 वाजले. तर आता आपली घरी जायची वेळ झालेली आहे. फक्त घरी जाता जाता मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवू का. तो कसा वाटतोय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का. हे पहा आपली गुरेच चर तिथं. आणि हे व्ह्यू बघा किती खतरनाक आहे. आणि हे असलं फक्त गावाकडंच बघायला मिळू शकत आहे हे बघा. म्हणजे आता कॅमेऱ्यात भारी दिसतोय का नाही मला माहीत नाही गाईज. कारण की असं समोर बघितलं का इतका खतरनाक व्ह्यू दिसतो की नाही. लय खतरनाक. आता आपली पाड बघा कुठे ते बघा. जाऊ दे आता आपण घरी जाऊत. कारण की उशीर झालाय. घरी गेल्यावर अजून काही कामं असतील तर बघू. लाईट नव्हती त्यामुळे पाणी भरायचं असेल असा अंदाज. तर फायनली गाईज आता गोठ्यावर का. आणि अजून गुरं बांधायचं राहिली तर गुरं आतमध्ये तर आतमध्ये दोन्ही गावताची वजे होते. तेवढे आणले. आता एकलाच आहे ना. मला गुरं लवकर बांधायला लागतील कारण की ते संध्याकाळच्या टायमिंगला येऊन करते. तर हे बघा कशी पलीकडे जाऊन उभे राहिले. तर आणि शिळी दाखवू तुम्हाला गाईज. शिळी कुठे हे बा करडू देऊन शिळी. तर मी लवकरात लवकर यांना बांधतो नाही तर डबल येऊन करते बाहेर पळते नुसते. तर फायनली गाईज आता गुरं सगळे बांधून झाले बरं का. आणि आता आपली म्हणतोय तर गाईज आता आपण घरी जाऊत. ह्या का पाठ तिकडे पल्ली खूप आहे. शिळी पण बांधली. गुरं दाखवू एकलीनेच बांधले गाईज. पण तरी पण त्यांनी हाल केले बरं का बरेच. ते बारकाई का ते बघा त्याचे पाय दिसत असते ना त्याच्या पल्ली पण असतंय. त्यांनी येडवून केलं तर पण कशी तरी बांधले. तर त्यांनी काय केले दाखवू का हे बघा. याच्यावर सांगत येत म्हणून त्याच्यामुळे आज थोडे नीट बांधलेत पकाट. जाऊ दे तर आता आपण घरी जाऊत. तर फायनली गाईज आता घरी आलोय. आणि घरी आल्याबरोबर आज मी काय काम केले माहिती तुम्हाला दाखवून देतो. हे पहा आज मी देवाला वात लावलेली आहे. कारण की आज श्रावण सोमवार दुसरा आहे ना त्यामुळे देवाला वात ती लावली. आणि आता जेवायचं नियोजन केले. तर मम्मी तर संध्याकाळून श्रावण सोमवार सोडली होती. त्याच्यामुळे मम्मीने काय केलं माहिती जेवणामध्ये हे पहा भात केलेला आहे. पहा मसाला भात. आणि बांड्यासाठी भाकर केली ती पण त्यांनी भाकर खाल्लीच नाही गाईज. बंड्या नाही का आपला 2 दिवस झाले उपाशी. ते भाकर केली खातच नाही. त्याला चपातीच लागते.
त्याच्यामुळे आता आमचं ठरलंय की उद्याच्याला चपातीच करायची आणि त्याला खायला द्यायची. 2 दिवस झाले उपाशी आहे. तर गाईज मग आता आपण जेवण करून घेऊ. या गाठ जेवणामध्ये मसाला भात. मालिक माझ्या भावाची का खरंच दाखवू का? इतकी खतरनाक मजा आहे का नाही? लय खतरनाक बरं का. आता तुम्हालाच माहिती आपला बांड्या चपाती खातो, भाकर खात नाही. त्याला आम्ही भाकर टाकली बरं का. याची मजा कसा खातोय बघा बरं का. बांड्या काय होतंय? काहीच नाही भाकर. त्याच्या इतकं अंगी आल्यागत खातोय की नाही लय. त्यांनी भाकर खाल्लीच नाही बरं का. बघा आता बघा आता बघा लागली झोप लागली त्याला बरं का. इतकं हाटीवाद आहे लय. भाकर खातच नाही बघा. मग आता ते झोपला बघा. फिलहाल तर काहीच आपण या ब्लॉगचं एंड करूया. आय होप की तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गाईज. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय गाईज.